या नव्या टीमची घोषणा करत पक्षाच्या संघटन रचनेत मोठा फेरबदल केलाय। या नव्या कार्यकारिणीत माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचाही समावेश आहे, तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांना राष्ट्रीय महामंत्रीपद कायम ठेवण्यात आलेलं आहे, तर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पक्षाच्या कोषाध्यक्षपदाची महत्त्वाची धुरा सोपवण्यात आली आहे। याशिवाय भारती पवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। मी खूप आभार व्यक्त करते की एवढी मोठी संधी आणि जबाबदारी पक्षाने दिली। नेहमीच महिला सक्षमीकरणावर फक्त भाषण नाही तर प्रत्यक्ष कृतीतून भारतीय जनता पक्षाने आदर्श ठेवलाय आणि आजही मला वाटतं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जेव्हा सांगतात लाल किल्ल्यावरून की नारी शक्ती वंदन अधिनियम आणि महिलांचं राजकीय योगदान बघता संधी दिल्या पाहिजेत। मला असं वाटतं की आमच्या सगळ्या भगिनींसाठी हा मोठा संदेश आहे। एक कार्यकर्ता म्हणून नक्कीच मला तर गहिवरून आलं की मला अपेक्षाही किंवा मी म्हणेल की विचारही केला नव्हता, परंतु आज या टीममध्ये राष्ट्रीय संघटने मोठी जबाबदारी आहे आणि नक्कीच त्यांनी हा विश्वास टाकला। त्या विश्वासाला नक्कीच त्या माध्यमातून मी अनेक ठिकाणी राज्यातले जसे प्रवास केले तर आताही पुढे त्याच माध्यमातून काम करेल। देशाची सेवा करत असताना संघटनेची ताकद खूप बळ देते आणि तीच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याकडून जी अपेक्षा आहे त्या अपेक्षांना खरी उतरण्याचं मी काम